मी कधी कैऱ्या तोडून आणल्या आंब्याच्या आणि तुम्ही मला म्हणत होत्या बाई आंब्याचं लोणचं करून दाखवा गावाकडचं तवा मग आज मी कैऱ्या तोडून आणून तुम्हाला लोणचं करून दाखवली। आता ह्या कैऱ्या रातभर पाण्यात भिजू घातल्या होत्या, आता त्या सकाळच्या पारी धुवून घेतल्यात, आता त्या फोडून घ्यायच्या। फोडी आहे ना आम्ही मोठ्याला करून घेते आणि मग मुरले होत्या बारीक खोट्यात। 2 किलो कैऱ्या घेतल्यात आणि त्याला कणी पावशेर मीठ आणि 1 वाटी हळद घेतली आणि हे त्याच्यात मिक्स करून घ्यायचं। हळद आणि मीठ का एकदम मिक्स करून घेतलंय, आता ते कैऱ्याच्या फाकाला लावून घ्यायचं। त्याला लावून घेतला, चूल पेटून घेतली। आता मोहऱ्या आणि मेथ्या भाजून घ्यायच्या। आता मेथ्या घेतल्या ते बिन तेलाच्या भाजून घ्यायच्या। मेथ्या भाजल्या आता आड्या तिड्या आता खाली काढून घेते। आता मेथ्या भाजून घेतला, आता पाठीवर आडा तिला वाटून घ्यायचा। तवा आडा तिला वाटून घेतलाय, आता खाली काढून घेते। आता मेथ्या वाटून घेतलाय ते पण लोणच्यात मिक्स करून घ्यायचं। मोहरीची डाळ पण घेतली ती याच्यात मिक्स करून घ्यायची। आता लोणच्याचं प्रमाण कमी केलंय तर आता छोट्या कणी माठात भरून घ्यायचे। आता हे लोणचं करून घेतलंय, आता हे रात्रभर असं ठेवायचं आणि उद्या त्याच्यात दुसरा मसाला आणखीन करून टाकायचा। या लोणच्याला कणी मी काल फोडून त्याला हळद मीठ आणि मोहऱ्या आणि मेथ्या अशा सगळं मिळून गाडग्यात भरून ठेवलं होतं आणि मग ते आता त्याला लय पाणी सुटलंय आणि त्याच्यात आता मला तेल आणि त्याचा मसाला तळून टाकायचा आहे। त्या गाडग्यातलं लोणचं या दिवसात काढून घेते। आता चूल पेटून घेतली, आता कढई ठेवून घेते आणि त्याच्यात तेल काढून घेते। यात ना आता अर्धा किलो तेल तापून काढून घेते। तेल काढायचं म्हणजे गरम करून घ्यायचं कडून आणि ते याच्यात खाली परातीत घेऊन गार करायचं आणि मग त्याच्यात मसाला टाकून ते मग लोणच्यात टाकायचं। आता असं तेल तापलंय
आता एकदम कडून भारी झालंय. आता पाण्यात थंड करून घेते. तेल थंड होतंय तर बाईच्या येड्याला लाईट करा. 2 किलो कैऱ्या आहेत लोणच्याच्या. त्याच्यात एक पुडी आणली दुकानातून. ती आता ती तेल गार झालं त्याच्यात टाकून द्यायची. ते ना सगळं तेलात कणी असं खलून घ्यायचं. हे मसाला आणि तेल मी तापलेलं आहे ते आता लोणच्यात टाकून घ्यायचं. आता हे तेल आणि ते टाकून घेतलं ते मसाला आणि सारा मिक्स करून घेते. आता हे लोणचं तयार झालंय. वर्षभर टिकणार. आणि मला आता हे माठात भरायचंय. तुम्ही कशा बादलीत भरा नाही तर चिन्या मातीच्या भांड्यात भरा. हे लोणचं मी सोप्या पद्धतीने केलेलं आहे आणि एकदम भारी लागत ते. आणि जरी खराब झालं तर त्याच्यात थोडं तेल टाकायचं गरम करून. एकदम भारी होतं पहिल्यासारखं.